हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला कुंडलिका वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। मग तेथे आपण एकाग्र अंतकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजी। माऊलींच्या या पदस्पर्शाने पवित्र असलेलं गाव आळंदी हे गाव आणि या पुण्यभूमीमध्ये गुरुवर्यांचा 5वं पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने या ठिकाणी सर्व थोरात समूहातील किंवा सद्गुरू साखरे समूहातील जमलेले सर्व भक्त या सर्वांना मी नतमस्तक होतो। सुरुवातीला आपल्याला नियमाप्रमाणे गुरुवर्यांना वंदन करणं, त्यांच्याही गुरुवर्यांना वंदन करणं ही गरजेची गोष्ट आहे। म्हणून विनायकं गुरुं नौमि साक्रे नाम विश्रुतं येषां चरं सान्निध्यं जीवा भवन्ति। साक्रे वंश विख्यातं ज्ञानदानं परायणं विनायकं गुरो वन्दे भवबन्धु विमुक्षते। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससोवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्तिदासो अवधारे जोजे। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो श्री ज्ञानराजा सुपात्र तया अठाविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची। महाराजांनी मगाशीच परिहार दिलेला आहे, परंतु 5वं पुण्यस्मरण आज या पुण्यस्मरणानिमित्त ओवी सुद्धा कोणती सुचावी, कोणती ओवी घ्यावी 2 महिन्यापूर्वी नव्हे माऊलींच्या जेव्हा पदस्पर्शाने मी लहानपणापासून येतोय आणि गुरुवर्यांचं दर्शन हे आमच्या घराजवळ होणं हे मी सर्वप्रथम अत्यंत भाग्यमान मानतो। कारण रोहित महाराज बोराटे आणि आल्हाट यांचा संपर्क आला होता। आता इथं येण्याचं प्रयोजन आणि हे भाग्य का उजळलं किंवा का आलं, मी तेवढा अजिबात मोठा नाही, मी कोणताही अधिकारी नाही, पण गुरुवर्यांनी अधिकारा इतपत अधिकार आणि जे कर्म आहे ते करायला अगदी नियमाने भाग पाडलं। प्रत्येक रविवारी विचार सागराच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचं प्रत्येक शब्दाचं विवेचन, त्या शब्दाची भूमिका, मग कोणत्या वेळेस काय निवडायचं किंवा कोणती ओवी घ्यायची, महाराज
प्रत्येक ओवीचा अर्थ किंवा शब्दाचा अर्थ सांगायचे, मग त्याचं असलेलं थोडंफार चिंतन, नित्यक्रम सुरू झाला. लहानपासून भजनाची कीर्तनाची आवड होतीच, परंतु त्यात गुरु मिळणं महाराज अवघड आहे बरं का. आणि ही ओवी त्याच ध्यान योगातनं आलेली आहे. ध्यान योगासाठी हे व्यासपीठ मिळण्यासाठी आधी ध्यानच करावं लागतं. पूर्वजन्मी ज्यांची असेल पुण्य आहे, त्याच्याशिवाय हे शक्य नाहीये. गुरूंचा अगाध महात्म्य, मी तेवढा अधिकारी नाहीच आहे बरं का. कारण गुरूंचं महात्म्य हे गुरूंनी जेवढी साधना केलेली आहे, हा त्यांनाच अधिकार आहे. सद्गुरू साखरे महाराज आणि त्यांच्या पिढीतल्या असलेल्या अनेक तत्ववेत्यांनी आध्यात्मिक शब्दांचा किंवा ज्ञानेश्वरीच्या एका एका शब्दाचा किती अर्थ आणि अन्वयार्थ लावलेला आहे. 6व्या अध्यायामधली 186 ही ओवी आहे. 9 शब्द आहेत आणि 29 अक्षर आहेत. मग नवविधा भक्ती आपल्याला माहिती आहे. मग त्या माध्यमातनं प्रत्येक शब्दाचं आपण थोडंफार, मी एकटा चिंतन करणार नाहीये, आपण सर्वजण चिंतन करणार आहोत. पहिल्या शब्दामध्ये काही मी थोडंफार प्रश्न विचारू शकेल, चालेल ना? कारण आपल्याला चर्चासत्र म्हणजे प्रवचन एकट्यानं नाही करायचं. वचन दिलंय म्हणून मी प्रवचन करतो. वचन दिलं नसतं तर मी प्रवचन केलं नसतं. त्याच्यामध्ये अनेक काही गोष्टी आहेत. आता मग बघा, आला का मग? आधी काय केलं मी? परिहार सांगितला. आणि मग माऊलींच्या ह्या ओवीमध्ये पहिला शब्द अक्षर आहे मग. मग कधी येतो? मग कधी येतो मग हा शब्द? आधी काहीतरी केलेलं असेल माऊलींनी. आता तेवढा अधिकार नाही माऊलींनी मी काय केलं ते, परंतु आता माऊलींनी काय केलं आणि काय केलं नाही म्हणण्यापेक्षा आपल्या गुरुवर्यांनी आता आपल्याला ते साक्षात त्यांनी दर्शन दिलंय. आणि त्या गुरूंचं मुख आठवड्याला म्हणा, 3 दिवसांनी म्हणा, एकादशीला म्हणा, सतत जेव्हा जेव्हा मी आळंदीत आलो तेव्हा मी गुरुवारी यांचं दर्शन घेतल्याशिवाय राहायचो नाही. आणि त्यामुळे त्यांचं ते तेज आहे. मग म्हणजे मी आधी तिथं गेलो आणि मग इथं आलोय. मग या शब्दाची उत्पत्ती किंवा त्याच्यामधले असलेले कारणे, कार्यकारण भाव अनेक अभंग आहेत महाराज. गुरुवर्यांच्या म्हणजे आळंदी हे गाव, मग पुण्यभूमी ठाव, मग आळंदीलाच माऊली ज्ञानेश्वर आले. मग का आले? मग त्याच्यानंतर मग काय झालं? किती महात्मे या ठिकाणी, किती कीर्तनकार, किती प्रवचनकार, किती विद्वत्ते, किती विद्वान मंडळी या ठिकाणी तयार झाले, किती गुरुवर्य तयार झाले. हा गुरूंचा प्रसाद तसाच. ही एक नदीच आहे, लक्षात घ्या. ही इंद्रायणी माता आहे, लक्षात घ्या. ती साक्षात म्हणजे माऊलींचं असलेलं पदस्पर्शाने पावलेली नव्हे, इंद्रायणी माता दर्शनासाठी आलेली आहे. म्हणजे याच्या मागे इतिहास आहे. मग या शब्दाचं अर्थ, अन्वय, व्यासपीठावर बसण्यापूर्वी आपल्यामध्ये काहीतरी असावं. काय लागतं?
पुण्यही लागतं. तुम्ही सगळेजणांनी भरपूर पुण्य केलेलं आहे आणि म्हणून या व्यासपीठावर तुम्ही आलेला आहात किंवा या आसनावर तुम्ही ज्ञानेश्वरी श्रवण करण्यासाठी किंवा आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करण्यासाठी आलेलो आहोत. कुणालाही भाग्य नाही मिळत. आज सकाळी मला भरपूर काही वाचायला या ठिकाणी मी चिंतन करत होतो. मग काय मांडायचं आहे ही उभीच या ठिकाणी प्रत्येक शब्दाचा अर्थ मला सांगायचा आहे. तात्विक अर्थ आहे, तात्विक. प्रापंचिक जीवनातल्या आणि संसारिक जीवनातल्या गोष्टीच घ्यायच्या नाहीत. तत्वतः त्या शब्दाने अध्यात्माचं विवेचन करायचंय. थोडंसं जड जाईल, मी तेवढा नाही हुशार, परंतु विवेचनाच्या माध्यमातनं, नित्याच्या माध्यमातनं जे काही गुरुवर्यांकडनं ऐकायला मिळालं आणि कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मालकांच्या माध्यमातून आपले यशोधन महाराज त्यांनी ऑनलाईन विचारसागर घेतला. मग त्या निमित्ताने जे काही आचार विचारांचं अधिष्ठान तयार झालं, मग मला ह्या गोष्टी सुचत गेल्या. मग निष्ठा निर्माण झाली. कुणाविषयी? वाचण्याविषयी. वाचन करावं. कोणती म्हण एक आपली मराठीमध्ये म्हण आहे एक, वाचाल तर वाचाल. मी आता एक शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी नेहमी सांगतो. मी गुरुवर्यांचं प्रत्येक तासाला एक तत्व सांगत असतो. आता मी माझे मोठेपणा मी सांगत नाही, पण मला जी गरज वाटते मी ते मुलांच्या मार्फत पोहोचवतो. आजपर्यंत जेव्हा हे चिंतन सुरू झालं, विचारसागर रविवार असला की सोमवारी तासाला, सर काल कुठे तुम्ही गेले होते का सर तुम्ही व्याख्यानाला? हो म्हटलं. मी तत्व सांगायचो आणि छोट्याशा गोष्टी जे त्यांना आवडेल करायला पाहिजे, आणि आज तागायत मी करत आलेलो आहे. आणि आज खरंच त्याचीच गरज आहे. कोणत्या वयोगटासाठी हे ज्ञानेश्वरी हरिपाठ चिंतन आज आवश्यक आहे? कोणत्या वयोगटासाठी? आज लहानपासून मोठ्यांपर्यंत. परंतु आज खऱ्या अर्थाने जे बाह्य वातावरण आहे त्या वातावरणासाठी आज मात्र गरज कशाची आहे? या लहान मुलांना ह्या अध्यात्माची आवड करण्याची. हरिपाठाचं किंवा अभंगाचं महत्व. पूर्वी मराठी विषयामध्ये अभंग 4 ते 5 अभंग असायचे संतांचे. संतवाणी म्हणून सगळ्यांचे अभंग, कुणाला दोष द्यायला नको म्हणून सगळे संतांचे अभंग असायचे. संत जनाबाई, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर. आता फक्त एकच अभंग आहे फक्त मराठीमध्ये, आणि त्या अभंगाचं चिंतन मी महाराजांना एक दिवशी बोललो होतोय. आणि आध्यात्मिक विवेचन कमी झालंय. सर्व राजकारण आणि समाजकारण चाललंय. समाज कधी बनेल? समाजाची व्याख्या काय आहे? काय आहे समाजाची व्याख्या? विशिष्ट हेतूने एकत्र आलेला समुदाय. कोणत्या हेतूने? आध्यात्मिक हेतूने आला पाहिजे आपल्या व्यासपीठावर. कळलं का? आपण इथून मागचे 1 वर्षभर किंवा 6 महिन्याचे समाज पाहिले आपण, पण विशिष्ट हेतूने त्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, म्हणून तो समाज बनतो. मग आता समाज मग विशिष्ट हेतूने येतात का? आज आपला हेतू काय आहे? प्रवचनाचा अर्थ समजावून घेणे किंवा या सप्त्याचं नियोजन म्हणजे आपण जे काही आलेलो आहोत त्या शब्दातील किंवा या ज्ञानेश्वरीचं मला पुण्य लाभावं. काय लाभावं? पुण्य लाभावं. किंवा ज्ञानेश्वरी मला थोडी वाचावी मिळावी. कुठे? आळंदीला. मी कधीतरी आलो आठवड्यात की हरिपाठ आपल्या अजान वृक्षांच्या झाडाखाली बसावं. महाराजांनी ती सुद्धा आपल्याला संधी प्राप्त करून दिली. महाराज गुरुवर्यांनी तिथं आपलं चिंतन झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे निदान हरिपाठ तरी वाचून जातो.
आज अनेकांना भाग्य आहे की ते अजन वृक्षाखाली ते बसतात. म्हणून ह्या सर्व गोष्टींसाठी मग ह्या सगळ्या हा जो आध्यात्मिक समारोह आहे किंवा समारोप तयार केला आहे किंवा मंडप तयार केला आहे, ह्याला अध्यात्माची जोड आहे, तुम्ही आम्ही केलेली आहे. आणि म्हणून आपण इथं आलेलो आहे. मग हे चिंतन काही वर्षांपूर्वी ऐकलं वाचलं आणि म्हणून माऊली मग तेथे आपण. आता दुसरा शब्द कोणता आहे? तेथे. आता तेथे शब्द कधी येतो? आधी काय होतं? जेथे. मग जेथे शब्द, मग आता जेथे शब्द ज्यांनी अनुभवलाय, कुणी अनुभवलाय? जे गुरुवर्यांच्या संपर्कात होते किंवा गुरुवर्यांच्या कृपेमुळे यांचे आचार विचार स्मरणात आले, त्या ठिकाणी तेथे ते स्थान, मानसिक स्थान, शारीरिक नको, मानसिक, तिथं एकत्रित मन हे केंद्रित झालं पाहिजे. मग तेथे आपण. कोणकोणत्या ठिकाणी जावं आपल्याला? आता मधल्या काळामध्ये विनायक महाराजांनी जेथे तेथे तुम्हाला त्या ठिकाणी दर्शन करून आणलं. आता मी नव्हतो, परंतु ज्यांचं पुण्य होतं, महाराज नेहमी म्हणायचे बरं का. काय म्हणायचे महाराज? तुम्ही आला नाही म्हणजे मला यायला वेळ नाही, मग काय म्हणायचे? पुण्य कमी पडलं तुमचं. पुण्य तुमचं कमी पडलं. ठीक आहे, येईल म्हटले पुण्य. मग आपलं आपण पुण्य वाढवत चाललोय आपण. मग ह्या पुण्याचं स्मरण, मग हा शब्द प्रयोग मला थोडासा जरा भावला. पुण्यस्मरण म्हणजे काय? 5वं पुण्यस्मरण आपलं चालू आहे. पुण्यस्मरण शब्दाचा अर्थ सोप्या भाषेत, ज्याने पुण्य केलेलं आहे त्याचं स्मरण करणे. ज्याने पुण्य केलेलं आहे त्याचं पुण्य स्मरण करावं. आता फार अवघड आहे हा शब्द प्रयोग बरं का, पण इथे मात्र योग्य आहे. आपण आता ठीक आहे, पुण्यस्मरण पहिलं पुण्य, दुसरं तिसरं आपण अनादी काळापासून आपल्या पूर्वजांचं पुण्यस्मरण करतो. मग कोणकोणतं पुण्य करत असतो? ज्यांनी पूर्ण कष्ट देवासाठी वाहून घेतलेत, नव्हे नव्हे परमार्थ प्रपंच करता करता परमार्थ साधला, आपल्या आईवडिलांची पुण्याई. आईवडिलांनीच कष्ट केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं आपण स्मरण केलं पाहिजे. आता आजकालच्या काळामध्ये आपण आईवडिलांचं कोणतं स्मरण करावं, एक ठराविक कालावधीच त्या ठिकाणी निघून जातो आणि आपलं आपण स्मरणच राहत नाही. काय करावं? माझे आजोबा होते, आईचे वडील विश्वनाथ भागुजी हरिहर कारेगाव. त्यांचे गुरु रोज कीर्तन करायचे, रोज. संत दिनकर दादा नवले महाराज, गुरुवारे साखरे महाराज सुद्धा तिकडे आळंदी शिव या भागामध्ये येऊन गेलेले. तर रोज कीर्तनामध्ये 2 तास कीर्तन. आजोबा त्यांच्या शेजारी मी लहान असायचो आणि मला डुकली यायची. कीर्तनामध्ये झोप आल्याशिवाय राहत नाही. तात्विक विवेचन आल्याशिवाय, तात्विक विवेचन आलं की झोप लागल्याशिवाय राहायची नाही. ही झोप म्हणजे कोण आली? ती माया येते, लक्षात घ्या, ती आपल्या जवळ, आणि ती आपल्याला झोपवते. मग त्यावेळेस आपण समजावं की आपल्यात माया आलेली आहे व आपण आता झोपायला लागलोय, म्हणून तिला आपल्यात येऊन द्यायचं नाही. मग आमचे आजोबा
जोरात फटका मारायचे मला, उठ म्हणे. मग मी जागा फक्त असं जागा असल्यासारखं बसायचो, पण ती जी जागा होती तिने मला जागवलं. कारण का, हे विवेचन, हे संत महात्मे हे विवेचन तेव्हापासून श्रवण करतोय, लक्षात घ्या. म्हणजे आता कीर्तन करेल, प्रवचन करेल, तो भाग लहानपणापासून हे संस्कारच. फक्त काय की आपल्या गावामध्ये, आपल्या मंदिरामध्ये ज्या ज्या मुलांना, माझा आज हेतूच प्रवचनाचा तो आहे की जेवढे जेवढे तुम्ही श्रेष्ठ कनिष्ठ आहात किंवा आपले नातू असतील, पंतू असतील, त्यांना मंदिरात घेऊन जाणं आवश्यक आहे. फक्त दर्शन घेऊन आणायचं. आठवड्यातनं एकदा का होईना, नाही तुम्हाला रोज नाही मिळणार तर. आणि थोड्याशा गोष्टी त्यांना सांगणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे, लक्षात घ्या. कारण आता मंदिरांमध्ये जाण्याचं तरुणांचं प्रमाण हे अत्यंत कमी झालेलं आहे. आळंदीला आपण फक्त गर्दी पाहतो, पण बाकीच्या मंदिरांमध्ये आपण जेव्हा जवळजवळ राहतो, पण निदान एखाद्या वर्षी किंवा 6 महिन्यातनं 15 दिवसाला आळंदीत येणं हे अत्यंत आवश्यक होऊन बनलेलं आहे. कारण विचारच तसे बनत चाललेले आहेत. मग त्यासाठी मुलांना काय खायला दिलं पाहिजे. आज परत खाण्याचा विषय घेतला की तो व्यापक विषय आहे, लक्षात घ्या. मग तेथे आपण, आता आपण हा शब्द प्रयोग या ठिकाणी वापरलाय. का बरं मौलींनी आपणच शब्द वापरला? काय मी शब्दांचे थोडेसे फोड किंवा विचार तयार केले. मी शब्दप्रयोग वापरला नाही. गुरुवार्यांनी सुद्धा मी शब्द कधी वापरला नाही बरं का. आपणच सगळ्या गोष्टी आपण करूयात म्हणे, आपणच. आणि सगळ्यांना असं नियोजन द्यायचंय, काय 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 तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. आता मला आठवण झाली, मी येताना, आता हे माझा मोठेपणा सांगत नाही बरं का, पण गुरुवाराने सांगितलं की आळंदीत येताना आपण मोकळं यायचं नाही. मग मोकळं म्हणून मी कधी आलो की काहीतरी फळ घेऊन येतो. आणि नाईक महाराजांच्या आपल्या घरी एक दिवशी तिथं लॉकच होतं. मग आता काय करावं, तर फोन तर लागे ना. ते फळ आलं, मी तिथं ठेवून दिले. तिथे पेढे आणले होते मी. आठवण झाली, आणि दर रविवारी कुणी ना कुणीतरी काहीतरी आणायचं बघा, लक्षात घ्या. आणि मग महाराज आशीर्वाद द्यायचे. तो आशीर्वाद अत्यंत, म्हणजे त्यांच्यावरचं ते चेहऱ्यावरचं तेज. पहाटे 3 वाजता उठायचे, 2:30-3ला. त्यांचं स्मरण चिंतन वगैरे. आणि रामाला अत्यंत महत्व दिलं. तत्वाला जागले महाराज. 2च अक्षर आहेत. ह्या 2 अक्षरावरून आपल्याला अनेक काही गोष्टी साध्य करता येतात, किंवा त्याशिवाय चालूच शकत नाही. तत्वतः राम, राम ही 2 अक्षर आहेत. आपल्यातली तत्व जागण्यासाठी आज ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. कोणतंही कर्म, मग आपण प्रामुख्याने, आता कर्माच्या अनेक काही गोष्टी, खूप काही प्रकार किंवा अनेक गोष्टी आपण सकाळपासून नित्य, विहित, निषिद्ध अनेक कर्म आपल्या हातून जाणता अजाणतेपणातनं घडत असतात. पण नित्य कर्म काय सांगितलं महाराजांनी, गुरुवारांनी काय सांगितलं आपल्याला? हरिपाठ रोज नित्याने वाचा. नाही आपल्याला ज्ञानेश्वरी वाचता आली, ज्ञानेश्वराची एखादी ओवी ती वाचा किंवा पाठ करा. एखादी ओवी, एखादा श्लोक. आता श्लोक परत संस्कृतचा अभ्यास करावा लागणार. ते जमत नसल तर मग हरिपाठ वाचा. एखादा ओवीतला अर्थ लिहिण्याचा प्रयत्न करा. काहीच नाही जमलं, काय लिहा? जय श्रीराम. प्रवेश करण्यापूर्वी आश्रमामध्ये बाहेर इथं एक आपल्या अंगावर सुद्धा कुठल्याही प्रकारचे किडे नको.
आता समाजामध्ये अनेक काही किडे हे तयार व्हायला लागलेत. मग ते सुद्धा वायू रूपाने का होईना आपल्यावरती येऊन बसतात. मग किती सूक्ष्म अभ्यास केलाय गुरुवार यांनी. काय करायचे मग? आपला कपडा सुद्धा झटकून घ्यायचा. पूर्वी खुंट्या असायच्या, त्या खुंटीला असलेला सदरा आपण काय करायचो? झटकून घ्यायचो. त्यातलं ते तत्व होतं बरं का. म्हणजे तुम्ही जाताना अत्यंत शुद्ध भावनेने चाललं पाहिजे. आणि इथं जो येणार आहे ते गुरुतत्वामुळेच त्या ठिकाणी अंतकरण शुद्ध होऊनच आल्यामुळे आपण इथं आलेलो आहोत. आणि अंतकरण शुद्ध व्हायला फार साधना लागते. त्या ओवीतल्या दुसऱ्या ओळीमध्ये, पहिल्याच ओळीमध्ये अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे आता आपण हा शब्दप्रयोग, मग तेथे आपण, एवढं चिंतन झालंय. आपण म्हणजे आता आपण हे या सर्व या ठिकाणी करायचंय सर्वांनी. आपण मग एकाग्र अंतःकरण. एकाग्र, दोन शब्द आहेत. रामाचं तत्व सांगायचं राहून गेलं मला. गाडी रुळावरून चालताना तुम्ही राम कधीही म्हणा, एका रुळावरून गाडी चालेल का? चालू शकत नाही. दुसऱ्या रुळावरून गाडी, म्हणजे दोन रुळ लागणार आहेत त्याला, मध्ये पटऱ्या आहेत. कोणत्याही अर्थाने राम म्हणा. काही आज राम म्हणताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये वेगळ्या भावना यायला लागल्यात. जय श्रीराम म्हटलं की हा या कशातला आहे तो त्या पक्षातला. अरे इथे कुठलाच पक्ष नाहीये. आलं लक्षात? राम म्हणजे या ठिकाणी कोणताच पक्ष नाहीये. जय श्रीराम. अनादी काळामध्ये रामाचं महात्म्य. आता इथं राजकारणाची ही गोष्ट इथं या व्यासपीठावरती अजिबात मला मान्य नाही. मी बोलतही नाही. मी राज्यशास्त्र शिकवतोय. पण मुलांना सांगत असतो, पक्षविरहित समाज रचना पाहिजे. तत्व जागली पाहिजे. घर चालण्यासाठी घरामध्ये दोघांचंही त्या ठिकाणी व्यवस्थित चाललं पाहिजे. पती पत्नी म्हणजे तो संसार व्यवस्थित चालतो. तो करता करता परमार्थ साधला जातो. आणि म्हणून आज ह्या ध्यान योगामध्ये मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो नव्या अध्यातली ही उभी आहे. अंगी दैवत संचरे मग तेथे काय उरे. संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, जेव्हा आपल्या अंगामध्ये देव संचारला जाईल तेव्हा तिथं काहीच राहणार नाही. राम म्हटल्यानंतर बरं ठीक आहे, उलट म्हणा, ज्यांना राम म्हणता येत नाही काय मारा. राम नको मरू, मर. पण रा हा शब्द, रा म्हणजे आपल्या अंतःकरणातील दोष हा निघून जातो. कोणता दोष? अंतःकरणामध्ये असलेला. शरीरामध्ये काय आहे? कार्बन डायऑक्साईड भरलेला आहे. शुद्ध अंत. आपण आता ओवीच्या अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे वळालो बरं का. अंतःकरण शुद्ध करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? एकाग्र अंतःकरण. एक अग्र. अग्र म्हणजे काय? टोक. आपण टोकाची भूमिका घ्यायची नाही, पण त्या टोकापर्यंत जायचा प्रयत्न करायचा आहे. एक अग्र. आता मी म्हणेल तर हे चालू आहे शब्द, या शब्दाचा अर्थ कळतो का? एखादा म्हणाल सर मला नाही कळत. पण त्याला नाही कळत हे कळतं ना. मी एखादा म्हणाल
मी काय चाललंय, मला विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला काही समजलं नाही होय. गुरुवर्य नेहमी सांगायचे. मी जेव्हा विचारसागरच्या पहिल्या पाठाला आलो होतो आणि पाठ इकडं व्हायचा साधक आश्रम मध्ये, आणि त्यावेळेस मी अगदी विचारसागरचा तो पाठ चालू आहे, ज्ञानेश्वरीची उभी चालू आहे, आणि तो जो काही विषय आहे मला काही कळालं नाही. महाराजांनी मला विचारलं, मला सर म्हणायचे ते, म्हणून सर टाकतात बरं का. मला तर सर म्हणजे कुठली उपाधी उपमा म्हणून काहीच नको. विनायक महाराज तेव्हापासून म्हणजे सरस हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी तेव्हापासून झाला. म्हणजे आता ते त्यांचा अधिकार येतो. समजलं का? मला ओवीमध्ये म्हणलं मग काही नाही कळलं. म्हणले तुम्हाला आज कळलं. म्हणले काय नाही, तुम्हाला जे काही नाही कळालं हे कळालं. आलं लक्षात? तेव्हापासून माझं चिंतन सुरू झालं. हे तुम्हाला कळालं ना. एखाद्याला म्हटलं मी तुला बुद्धी आहे का, तो म्हणणार मला इथपर्यंत येण्याची आणि हे प्रवचन कीर्तन ऐकायची मला काही बुद्धी नाही. म्हणजे त्याला बुद्धी नाही हे त्याला माहिती आहे, म्हणजे हे त्याला कळलंय, म्हणजे त्याला ती बुद्धी नाही ही त्याला कळली. समजलं? अंतकरणातला भाव एकाग्र अंतकरण. अंतकरण एकाग्र झाल्याशिवाय त्या शब्दाजवळ, त्या शब्दाच्या डोळ्याजवळ, शब्दाच्या बुद्धीजवळ, शब्दाच्या आत्म्याजवळ आपण जाऊ शकत नाही. एकाग्र लागतं. बसताना सुद्धा हालचाल हे होता कामा नये. मी नेहमी सांगत असतो, बसला ना मांडी घालून बसायचा अभ्यासाला. मी सुद्धा आतापर्यंत मांडी घालूनच बसतो अभ्यासाला बरं का. अजूनही घरी मी पेपर चेकिंग वगैरे असतं माझं, सगळं मांडी घालूनच मी अभ्यास करतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मांडी घालून 6व्या अध्यायामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बरं, ध्यानयोगाच्या कसं बसावं त्यातलं सगळं चिंतन आलेलं आहे ध्यानयोगामध्ये. ध्यान करण्यासाठी, ती प्राप्ती होण्यासाठी, तेवढं पुण्य होण्यासाठी आपल्याला काय, आता एवढं तो योग साधनेचा भाग आहे, एवढा आपल्याला, मी तेवढा योगाचा अभ्यास त्या ठिकाणी नाहीये माझा. पण निदान कशा रीतीने बसावं, ही टाच कुठे असावी, आणि मग टाचेवर त्या ठिकाणी आपला भार किती असावा, मणक्यामध्ये, मानेमध्ये आपलं लक्ष कुठं असावं. मी एकाग्र अंतकरणातलं बोलतोय. एकाग्र बुद्धीचा दोष किंवा बुद्धी चिरंतन राहिली पाहिजे, यासाठी काळाची गरज आहे. एकाग्र अंतकरण शुद्ध होण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. मग अंतकरण आपलं शुद्ध होण्यासाठी आपल्याला नित्याने काय करावं लागणार? काय करावं लागणार आहे? पहाटे लवकर उठावं लागणार आहे. आमच्या आजोबा पहाटे 3 वाजता उठायचे बरं. मंदिरामध्ये पांडुरंगाची पूजा करताना ती कळशी घेऊन जायचे. पहाटे 3 वाजता स्वतः पाणी तापवायचे, चुलीवर पाणी तापवायचे, एकटेच उठायचे, बाकी सगळे उठायचे. नंतर मग मला म्हणायचे उठ, मग 4:30ला उठ, अभ्यास करायला बस. योगायोगाने त्या कळशीतलं पाणी माझ्यावरती शिंपडलं जायचं 2 थेंब अंगावर. मी रागवायचं, कारण पहाटे झोपेमध्ये जर अंगावर पाणी टाकलं, पण एक त्याचं महत्व आता मला कळतंय. पहाटे 4 ते मग मी 7 पर्यंत अभ्यास करत बसायचो. त्यावेळेस विषयांचा अभ्यास, आपल्या शालेय जीवनातला अभ्यास आपण आम्ही करायचो. मग आमच्या आजूबाजूला स्पर्धा लागली आमच्या मुलांनी, तू किती वाजता उठला, तू किती वाजता उठला. आज सुद्धा मुलांना पहाटे मुलं 11 वाजता रात्री झोपतात, 12-1ला झोपतात काही. आणि आता काय झालेलं आहे, मोबाईल आला, मोबाईल, आणि त्या मोबाईलमुळे एवढे मेसेज आणि त्या काय काय आलेलं आहे त्याच्यावर. आता माझा एवढा अभ्यास नाही, परंतु मला अभ्यास करावा लागला सांगण्यासाठी. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप याचे जे मेसेज आहेत, त्याचे जे साऊंड आहेत, ते वेगवेगळे ठेवण्यात आले परत. आणि त्याच्यामुळे मुलं किती वाजेपर्यंत जागतात, कुणाचा मेसेज आला
हे सुद्धा त्याच्यात तंत्रज्ञान आलं आणि मग ते उचकून पाहायचं. मोबाईलने संपूर्ण आपलं अंतःकरण हे खेचून घेतलंय. नव्हे नव्हे मोबाईलने नाही घेतलं, आपण घेतलंय. मोबाईल आपल्याला बोलावतो का? कोण बोलावतं आपल्याला? आपण मोबाईलला बोलवलंय. मी अंतःकरणातल्या गोष्टी सांगतो, कारण डोळ्याने आता तत्व आहेत. डोळे, एका डोळ्याने ज्याला दृष्टीच नाहीये त्याला डोळ्याची किंमत कळते. ज्याला हात नाहीयेत त्याला त्याचं महत्व कळतं. ज्याला पाय नाहीयेत त्याला त्याचं महत्व कळतं. ज्याला अंतःकरण नाहीये, इथे सगळेजण अंतःकरण असल्यामुळेच जवळ इथे थांबलेत बरं का. अंतःकरण शुद्ध असणं आणि शुद्ध करण्यासाठीचा मार्ग आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी फ्री ऑफ त्या ठिकाणी एवढी ग्रंथ संपदा करून ठेवली. एक 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 शब्द त्या ठिकाणी एकाग्र अंतःकरण जर असतं तर ही युद्ध सुद्धा झाली नसती. आपल्या भारत वंशामध्ये, हिंदुस्थानमध्ये किती युद्ध झाली, त्याच्यानंतर जगामध्ये युद्ध झालं. मी नेहमी सांगतो, पहिलं महायुद्ध झाल्यामुळं दुसरं महायुद्ध झालं. तिथं जर अध्यात्म असतं, आपण विज्ञानाचा भाग, विज्ञान आपण पाहतोय, पण अध्यात्माचा भाग फक्त हिंदुस्थानी लोकांनीच या ठिकाणी करावा. आपल्या ही भूमी देवभूमी म्हणून मानली जाते. निसर्गाचं दर्शन घ्यायचं असेल गंगा मातेचं तर उत्तरेकडे जावं, आणि मंदिरांचं असलेलं दर्शन, महात्म्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर दक्षिणेकडे जावं. संत महात्मे कुठे उदयास आले माहिती आहे? आपल्या दक्षिण प्रांतामध्ये. मग देहू, आळंदी, पंढरपूर ही जी स्थानं आहेत ही अत्यंत पवित्र मानलेली आहेत. जरी काशी, विश्वेश्वर किंवा तिकडे रामेश्वर किंवा उत्तरेकडे जी जी स्थानं आहेत, तो खजुरावला मी एकदा गेलो होतो. खजुरावला ती कोरलेल्या मूर्त्या आहेत तिथे. मध्य प्रदेशमध्ये परत जबलपूर, भेड़ाघाट, नर्मदा नदीचं पवित्र स्थान. पण आज या गंगेचं सर्व काय होऊन बसलेलं आहे, तो वेगळा भाग झाला. परंतु भारत भ्रमण करताना आपल्या संपूर्ण विश्वामध्ये ही देवभूमी मानलेली आहे. हा देवभूमी हा शब्दप्रयोग एका ग्रंथामध्ये आला आणि तोही जुन्या अभ्यासक्रमामध्ये 10वीच्या देवभूमी म्हणून आलेला आहे. मी त्या देवभूमीचं महत्व विद्यार्थ्यांना सांगितलं की भारत देश या ठिकाणचा प्रत्येक माणूस हा देव आहे असं समजावं. आज आपण कोण आहोत? देवच आहोत. आपण आपलं अंतःकरण देव आहोत असं का समजत नाही आपण? का तर आपली तेवढी पात्रता नाही. परंतु ते पात्रता येण्यासाठीच ज्ञान हे अंतःकरणामध्ये यायलाच पाहिजे. अंतःकरण स्थिर होण्यासाठी रोज 2 तास सकाळी आपण स्मरण करावं. संतांनी दिलेल्या तत्वांचं स्मरण करावं. जपतप करणे, जप आणि तप ह्या सगळ्या गोष्टी आहेत, कितीतरी आहेत. ओंकाराचं महत्व सांगितलंय. सकाळी उठल्यावर ओंकार का करायचा? परवा माऊलींच्या दर्शनासाठी आलो होतो. एक महात्मे होते, त्यांच्या प्रवचनातनं योग आला की 60 वर्ष मी ओंकार म्हणतोय म्हणून माझी जी शरीर रचना आहे किंवा जी बॉडी आहे ती अत्यंत अशी राहिलेली आहे. ओंकार केल्यानंतर आपल्या शरीरातला असलेला कार्बन डायऑक्साईड हा बाहेर पडतो आणि आपण किती खावं तेवढ्यासाठी कार्बन डायऑक्साईड किंवा आपल्या शरीरामध्ये जे काही कालचं खाल्लेलं, त्याच्या आधीचं खाल्लेलं
4 ते 5 दिवसापूर्वीच अन्न पचन व्हायसाठी 8-8 दिवस लागतात. काही पदार्थ असे आहेत की त्याला 15 दिवस लागतात पचन व्हायला. मग आपण कालची गोष्ट म्हणजे गुरुवारी सांगायचे तू काल काय जेवलास, किंवा गुरु घरी आल्यावर सुद्धा सांगायचे की काय जेवणात काय करायला पाहिजे. खीर करायला पाहिजे, त्यांना खीर फार आवडायची. बाकीचे ज्या सात्विक आहेत गोष्टी आहेत, पालेभाज्या आपण त्या ठिकाणी खाल्ल्या पाहिजेत. पालेभाज्या प्रमाणात ज्या गोष्टी आपल्याला खावल्या जात नाहीत आणि त्याच रोज येतात आपल्या नित्याने, परंतु तेच आपलं सत्व जीवन आहे. आपलं अंतःकरण शुद्ध होण्याचा मार्ग तोच आहे. तर आपलं एकाग्र अंतःकरण, मग हे कोणत्या आता वयोगटाला एकाग्र अंतःकरण करण्याची गरज आहे? आज तरुण युवकांना एकाग्र अंतःकरण करण्याची गरज आहे. 15 मिनिटं अभ्यास कर म्हटलं ना, 15 मिनिटं किंवा अर्धा तास. मी तर आता अर्ध्या तासावर 2-3 तास तर नाहीच, मुलं 3-4 तास अभ्यास करायला पाहिजे, पण नाही करत. 1 तास फक्त एका जागेवरून बसवून अभ्यास करणं, एकाग्र अंतःकरणाने. अभ्यास कोणता करावा? ठीक आहे, या व्यासपीठावरून आपण हरिपाठ, चिंतन, ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, परंतु पुढच्या भावी पिढीसाठी व आपल्या पिढीसाठी अर्थार्जनासाठी आज अनेक काही स्पर्धा परीक्षा आहेत, त्या माध्यमातून देश चालवण्यासाठी सुद्धा अधिकाऱ्यांची गरज आहे. मग तेवढ्यासाठी आज आपण एकाग्र अंतःकरण होऊन तरुणांनी सुद्धा या व्यक्तिमत्वाचा विकास साधत आपली बुद्धी बदलली पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षा वाढत चालल्या आहेत. आर्थिक, सामाजिक, राजकीय, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या दिशा आणि त्यांची दृष्टी यांच्याबद्दलच्या असलेल्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. आणि मग आजच्या आपल्या मुलांना विज्ञानाबरोबर हे अध्यात्माचं तत्वज्ञान सुद्धा शिकवलं पाहिजे आणि त्याबरोबर दोहोंचाही समन्वय साधता आला पाहिजे. आज फक्त अध्यात्मच घेऊन चालणार नाही, तर आज मुलांना, एक युरोपीय तत्ववेत्ते होते, ते रोज आपल्या झोपताना आपल्या मुलाला फक्त 5 रिकाम्या जागा वाचायला सांगायचे आणि त्याला आवडणाऱ्या संतांचं महत्व वाचायला सांगायचे. ते हे अरिस्टॉटल, प्लेटो वगैरे, नंतर मग ते तत्ववेत्ते बनले. मग त्यांची नावं का आली? मी त्याच्यानंतर अभ्यास केला की सफरचंदाचं झाड आहे, ते सफरचंदाचा ते कोणता शोध लावला कोणी माहिती आहे सफरचंदाच्या बद्दल? हा, गतिविषयक सिद्धांत, गुरुत्वाकर्षण. काय की फळ खालीच का पडतं? गुरुत्व आहे पृथ्वीला. हा शोध कोणी लावलाय? कोण लावला? माऊलींनी, त्याच्या आधी. त्यामुळे खरे जे काही जगात ग्रेट फिलॉसॉफर जे असतील ते माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत, न्यूटन नाही आहेत. कारण आपल्या तत्ववेत्यांनी किंवा आपल्या ग्रंथामध्ये असलेल्या गोष्टी त्यांनी तिथं जाऊन शोधल्या आणि त्यांनी त्यांची नावं पुढे केली. प्रत्येक गोष्टी, ती भूगोलाची व्याख्या आहे, ती माऊलींनी, भूगोल हा विषय माऊलींनी आपल्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. तर 12व्या-13व्या शतकात हा भूगोल, भू म्हणजे पृथ्वी, भू म्हणजे जमीन, गोल, ह्या गोष्टी सगळ्या संकल्पना ह्या सगळ्या माऊलींनी आधी संशोधन. पण एक गोष्ट या ठिकाणी नाहीये की जी शोध त्या ठिकाणी माऊलींनी लावला नाही. सगळा शोध, अनेक गोष्टी, तत्वज्ञान, सार, विवेक, वैराग्य, ह्या सगळ्या गोष्टी माऊलींनी आपल्याला सहज दिलेल्या आहेत, कुठल्याही प्रकारचा चार्ज न घेता. मग ह्या आपल्या अंतःकरणात असायला नको का? मग आपल्या अंतःकरणाचा फायदा, मी आज अंतःकरणात माझ्या या गोष्टी साधून ठेवल्या. स्टोरेज,
मग त्याचा उपयोग आपण कधी करणार आहे? आज आपल्याला गुरुवर्यांनी अंतःकरणामध्ये ह्या गोष्टी आपण साठवून ठेवल्यात, त्याचं हे उद्बोधन आहे बरं. दिशा द्यायचं काम आपलं आहे. कारण एखाद्या दिव्यामध्ये तेल आपण नित्याने घातलं पाहिजे. आपला दिवा कधीच अंतःकरणातून त्या ठिकाणी प्रकाश कधीच ढळणार नाही. आज आपलं अंतःकरण घनदाट जंगलांनी बनलेलं आहे, ते विषयानुरूप. अनेक विषय या ठिकाणी आहेत. अंतःकरणामध्ये आपलं, जरी आपण कधी कधी कीर्तनात असलो, फोनकडे लक्ष जातं, अंतःकरण दुसरीकडेच असतं. आज अनेक विषय आहेत. त्याच्यामुळं अंतःकरणामध्ये असलेले विषय, त्याची व्याप्ती ही वाढत चालली आहे. म्हणून घनदाट अरण्य हरिपाठामध्ये शब्द आहे, घनदाट शब्द आलेला आहे. कुठे आहे? परमात्म्याचं स्थान आहे, परंतु आपलं मन त्या ठिकाणी रमत नाहीये. आणि म्हणूनच आज एकटेपणा हा जो निर्माण व्हायला पाहिजे, त्या एकटेपणाचं महत्व आज आपल्याला गुरुवर्यांनी दाखवून दिलंय. गुरुवर्यांनी आपल्याला एक आपण शब्द म्हणून सांगताना सुद्धा आपण अंग, आपण अलंकार, आपण हात, आपण हतियार, आपण जीव, आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे. 11व्या अध्यायामधली ही ओवी आहे. आपण शब्दामध्ये काय काय व्यापलेलं आहे. आपण सर्वजण आहोत. आज येताना सुद्धा जे आपण सर्व काय आहे, अहो देवच आपण आहोत असं म्हणलं तर मग तेवढी दिव्य दृष्टी आणि तेवढं असलेलं ध्यान किंवा तेवढं असलेलं बीजारोपण हे आपल्या अंतःकरणात निर्माण व्हायला पाहिजे. अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे. अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे. अंतःकरण शुद्धीसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये ध्यान धारणा लागणार आहे, साधना लागणार आहे, परिश्रम लागणार आहे. तूप खाल्ल्यावरती लगेच रूप येत नाही. त्यासाठी प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केला पाहिजे. नित्याने ज्ञानेश्वरीचं स्मरण, नित्याने शब्दांची जाण, नित्याने शब्दांची उपयोजन, नित्याने त्या शब्दांचं महत्व, नित्याने शब्दांचं मूल्यमापन. शब्दांचं मूल्यमापन केलं म्हणजे एक अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी आपल्याला जर अभ्यास करायचं म्हटलं ना, की एखादा अभंग काढायचा आणि त्या अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा. तर मी हे एखादी गोष्ट सांगताना इतिहासामध्ये किंवा भूगोलाविषयी किंवा मराठीमध्ये कुठलाही सांगताना त्या शब्दाची व्याप्ती, त्याची व्याख्या काय आहे, स्वरूप काय आहे, स्वरूप या शब्दाचा अर्थ आहे, त्या शब्दाचं स्वतःचं रूप काय आहे आणि आपल्या अंतःकरणातलं स्वतःचं रूप तिथं मांडायचंय. हा फार तात्विक भाग आहे, लक्षात घ्या. खूप म्हणजे त्याला एका शब्दावरती एक तास नाही दिवसभर बोलता येईल. आणि म्हणून देखे चराचर कोंदले देवे म्हणजे आपण चराचरामध्ये काय शोधावं आणि काय शोधू नये हे आपल्यालाच करावं लागणार आहे. आता मी सहज विचारेल एखादी ठिकाणी, आता तुम्ही एक प्रयोग करायला सांगतो. हात पुढे करा, डोळे झाका. हात पुढे करा सर्वांनी, हात, डोळे झाका, हात मागा. गुरुवारांना आपल्याला मागायचं आहे. आता पेढा, आता मी हातात तुम्हाला पेढा दिलेला आहे. पेढा घेतला का तुम्ही? घ्या हातामध्ये, तो पेढा खा. कसा लागला? गोड लागलाय. कसा आहे? गोड आहे ना? गोड आहे. आता हात खाली करा, डोळे उघडा. काय दिलं होतं मी तुम्हाला हातात? पेढा. तुम्ही तो खाल्ला. पेढा दिला होता का हातात? हातात होता का? नव्हता. तुम्ही तो खाल्ला ना, कसा लागला? गोडही लागला. तो खरंच खाल्ला का तुम्ही? नाही खाल्ला. पण खाल्ला का नाही? घेतला सुद्धा.
तत्व काय सांगतं लक्षात घ्या. अनेक गोष्टी आपण अनुभवाच्या आहेत. शेवटच्या शब्दाच्या उच्चाराकडे मी आलोय. करुणी सद्गुरु स्मरण अनुभवेजी, म्हणजे तुम्ही त्या पेढ्याचा अनुभव घेतलेला आहे. मग जर एका ओवीचा अनुभव घेतला, गुरुवर्यांचा अनुभव घेतला, आळंदी या पवित्र स्थानी येऊन माऊलींचा दर्शनाचा अनुभव घेतला, तर माऊली तुमच्यात राहणार आहेत का नाही? वादच नाही. तुम्हाला कितीही कोणीही जरी बोलवलं, तेवढी ताकद त्यांना देणारच नाही ते माऊली. तुम्हाला आपल्याला यावंच लागणार आहे. मी म्हणतो ना, मी खूप काही कारण असतात, ड्युटी आहे, हे ते, मला अशीच कारण आहेत. हीच कारण कार्यकारण भाव जेव्हा असतो, त्यातला तो कारण आहे ना, तो या ठिकाणी आपल्याला येऊन देत नाही बरं का. आणि मग आपला भाव हा शुद्ध भावनेने तयार होत नाही. म्हणून कार्यकारण भाव आपण तत्वाने जागायचा असतो. हेच आमच्या गुरुवर्यांनी आम्हाला आपल्याला शिकवलेलं आहे. करुणी सद्गुरु स्मरण. करुणी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये या अध्यायामध्ये स्मरण करण्यासाठी आपण या व्यासपीठावर आलोय. ते स्मरण करण्यासाठी नव्हे आलो नाही, ते स्मरण केलं होतं म्हणून इथं व्यासपीठावर आलेलो आहे. अनेक अनादी काळातलं पुण्य होतं म्हणून आपण या ठिकाणी आलो. बरं, हे सहजासहजी प्राप्त होत नाहीये. करुणी शब्दामध्ये, आता करुणी शब्दाचा अर्थ जर आपण परत नित्याने पाहिला, सकाळी उठल्यापासून, सकाळी उठल्यानंतर काय करायला पाहिजे? करुणी काय करायचंय? माऊली म्हणतात काय करायला पाहिजे? ज्या वसुंधरा मातेवर आपण आश्रय घेतला, त्याचं स्मरण केलं पाहिजे. करतो का स्मरण? करायला पाहिजे. आमचे आजोबा नित्याने, गुरुवर्य सुद्धा, म्हणजे आपण साष्टांग दंडवत घालतो पहिल्यांदा आपल्या मातेला, म्हणजे गुरुवर्यांच्या साक्षीने. तो या ठिकाणी भाग आहे या पृथ्वीचा. म्हणजे या पृथ्वीवर आपण जे काही आपण सर्वस्व तिच्यावर सोपवलंय, तिचं रोज नित्याने दर्शन घेतलं पाहिजे. मी आपल्या आजोबांच्या शेजार झोपायचं, त्याच्यामुळे सकाळी मला कळायचं की ते जागे झाले की पहिल्यांदा ते भूमातेचं दर्शन घ्यायचे. महाराजांनी ते सांगितलं, गुरुवर्यांनी. साष्टांग दंडवत का करायचं? सर्वस्व अर्पण करणे, असा त्याचा अर्थ आहे. आता एवढा अधिकार प्रत्येकालाच प्राप्त होईल असं नाही. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. कोणती कर्म करतो आपण? घरातली पूजा अर्चा वगैरे करतो, किती काही गडबडी करतो. देव कसं करतो? देवाची पूजा, घरातली देवाची पूजा सुद्धा खूप घाईने होते अलीकडच्या काळामध्ये. एकदाच काय करायचं? पाणी बुडवायचं, सर्वांना गंध लावायचा. सर्वांच्या, कुणा तोंडाच्यात जात आहे, कुणाच्या नाकात जात आहे. आपण त्या देवतेची पूजा कशी केली पाहिजे? शुद्ध अंतकरणाने. देवाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे. देवाला वाटणं म्हणजे आपल्याला आनंद वाटणं बरं का. एखादी पूजा चांगली झाली, लक्ष्मीपूजन तुम्ही करता, दसऱ्याच्या दिवशी हत्याऱ्यांची पूजा करता, मग ते धुतलेले हत्यारे असतील किंवा जे काही घरातलं सगळं वैभव किती आनंद देणार असतं. लक्ष्मीचा सहवास, त्याच वेळेस लक्ष्मी आपल्याला सगळं सुशोभीकरण होतं. लक्षात घ्या, हे करुणी आहे बरं का. कोणकोणत्या गोष्टी आपण या ठिकाणी करतोय? करुणी सद्गुरु हे कुणी शिकवलंय आपल्याला? सद्गुरूंनी शिकवलंय. गुरुवर्यांनी ह्या गोष्टी शिकवल्यात आपल्याला. आपले कपडे स्वच्छ असणं गरजेचं आहे. साबण बांधून ठेवला आणि त्याचा पाण्याशी संपर्क आलाच नाही, काय होईल?
साबण पाहिजेच, साबणाबरोबर काय पाहिजे? पाणी पाहिजे. गुरु गुरु नुसते पाहिजेत नाही, तर गुरु तत्व आपण पाळलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी या ठिकाणी गुरु तत्व पाळलं पाहिजे. करुणी सद्गुरु स्मरण स्मरण आठवण. मगाशी पेढेची आठवण झाली, आठवण करून दिली. असलेल्या गोष्टी आपल्याला ज्ञात होतात, माहिती नसलेल्या गोष्टी ज्ञात होतात. आणि म्हणूनच करुणी सद्गुरु स्मरण. आज स्मरण किती जणांचं आज पुण्यस्मरण आपण पाहतो, पण त्याच्या आधी ज्या गुरुवर्यांनी ज्यांनी भरपूर पुण्य केलेले आहे त्यांची साधना आणि त्यांचे विचार जर आत्मसात केले तर अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. एकाग्र जर असेल तर बुद्धी स्थिर होईल, आणि जर बुद्धी स्थिर झाली तर आत्मज्ञान होईल. ज्ञानेश्वरी सगळी आत्मबोधाची आहे. प्रत्येक शब्द, प्रत्येक ओवी हे आत्मबोधाचं ज्ञान करून देते. आपल्यातलं ज्ञान दृश्य स्वरूपामध्ये आपल्या ज्ञान प्रकाश निर्माण करण्याचं काम ज्ञानेश्वरी करते. स्वयंप्रकाशित आहे, सूर्यापेक्षाही जास्त तेज म्हटलं तरी चालेल. आपण म्हणतो जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी नाही. ज्ञानेश्वरी गाथा असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर असतील, कशाचीही आपल्याला गरज नाहीये. तुमच्यात आपोआप सूर्यप्रकाश नाही ज्ञान प्रकाश होतो. ही आपली ज्ञान पंगत या ठिकाणी विनायक महाराजांनी आपल्याला दिलेली आहे. ज्ञान पंगत बर का. ह्या ओवीचा अर्थ सांगतानाच ज्ञान पंगत आहे. पंगत म्हणलं की आपल्याला लगेच काय आठवतं? एवढ्या ताट, एवढ्या पत्रावळ्या समोर. पण ज्ञान पंगत ही अत्यंत महत्वाची आहे, कारण ज्ञान पंक्तीमध्ये येणं आणि ज्ञान पंक्तीमध्ये बसणं, तिथं ज्ञानच मिळणार आहे. बघा, तुम्हाला रोज कोणत्या जीवनातली कोणती माणसं भेटतात ते बघा बरं. विशेषच माणसं भेटणार. जेव्हा तुमचं जेवढं पुण्य कर्म आहे ना, त्या कर्माप्रमाणेच तुम्हाला माणसं भेटतात. माझा अनुभव आहे हा. ज्ञान पंक्तीमध्ये आलेली माणसंच आपल्या पंक्तीमध्ये येऊन बसतात. नाव ठेवतात इतर काही, म्हटलं चालेल, पण ज्ञान पंगत ज्ञानाने निर्माण झालेली, ज्ञान प्रकाश त्या ठिकाणी झालेला आहे. अंतःकरणामध्ये शुद्ध भावना तयार झालेली आहे. असे विचार आपल्याला माऊलींच्या योगे आज सद्गुरूंनी आपल्याला हे स्मरण करून दिलेलं आहे. एक एक तास बोलायचे गुरुवर्य दुपारच्या वेळेस. सर म्हणायचे, तुम्ही दुपारी आहे का, वेळ आहे का दुपारी तुम्हाला? मी सकाळी विचार सागराला यायचो, तरी मग परत यायचो. मग जेवढं काही घेता येईल तेवढं स्मरण हे मी अनुभवलेलं आहे. अनुभवेजी म्हणून या ठिकाणी मी या व्यासपीठावरती येऊन पोहोचलो. लहानपणापासूनचं पुण्यकर्म म्हणा किंवा गुरुतत्व, गुरूंच्या जवळ गेल्याशिवाय आणि गुरु भेटल्याशिवाय या गोष्टी साध्यच नाही बरं का महाराज. गुरु भेटणं फार अवघड आहे. गुरुतत्व त्याच्या पुढची आहेत, पण गुरूंचं स्थान मिळणं हे प्रत्येकाला सहज शक्य नाही. कोणता अभंग आहे? बहुपुण्य केले पूर्वजन्मी, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केले. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. हा जन्मोजन्मीचा भाग आहे. एका जन्मामधून ह्या सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या नाहीत. आणि म्हणून नित्य निरंतर, म्हणून तर माऊलींनी त्या पसायदानामध्ये आता कुठे दावे, आता विश्वात्मके देवे 18व्या अध्यायामध्ये म्हटलेले आहे. आता शब्द प्रयोग, आता म्हणजे आता वेळ आलेली आहे संपायची सुद्धा, पण आता
आमचं मनच त्या ठिकाणी स्थिर नाहीये. पण आता मात्र हे प्रवचन ऐकल्यानंतर जी स्थिरता आलेली आहे, बौद्धिक स्थिरता आली का नाही आता? कारण का आधी 1 तास आपण श्रवण केलंय, माऊलींच्या शब्दांचं चिंतन केलंय. फक्त माऊलींच्या शब्दांचं चिंतन करत राहिलं की मग कुठलीच गोष्टीची काळजी नाही. आणि गुरुवर्यांच्या सप्त्याला आलं की मग कोणतीच काळजी नाही. गुरुवर्यांचं स्मरण केलं, कोणतीही काळजी नाही. गुरुवर्यांचा अनुभव घेतला, गुरुवर्यांचं तत्वज्ञान सार आत्मसात केलं, मग कोणतीच काळजी नाही. फळ 100% देणार महाराज. आणि म्हणूनच अनुभवी जे शब्दाच्या शेवटी जे आलेला आहे, फक्त अनुभव नाही म्हटला. जे तुम्ही अनुभव घ्याल व्यासपीठावर, नव्हे ज्ञानेश्वरीचं चिंतन प्रवचन किंवा निरंतर वाचन करताना त्या जागेवर जो अनुभव घ्याल त्याच्यामध्ये जो प्रकाश पडणार आहे, महाराज नेहमी म्हणायचे सच्चिदानंद, सगळा आनंद आहे. आणि त्यांच्यावर मग चेहऱ्याचा भाव त्या ठिकाणी आठवा, लक्षात घ्या. आनंद चेहरा आठवा, लगेच स्मरण त्या ठिकाणी लगेच स्मरण येतं. मग समजलं का म्हणायचे? समजलं नसल तर परत मग विनायक महाराज सांगायचे यांना समजून सांगा, तोपर्यंत खाली जाऊन यायचे वगैरे वगैरे. तर काय हरकत नाही. अंतःकरणामध्ये आपल्या गोष्टी थोडक्यात आपण आज या आत्मरूप दर्शनाच्या, म्हणजे अध्यात्म असलेलं दर्शनाच्या या ओवीमध्ये आपण काय पाहिलं, कोणकोणत्या शब्दांचे अर्थ पाहिले, मग आधी केलं मग सांगितलं. आता प्रवचन झालंय म्हणून मग सांगतो. मग तेथे आपण कोण कोण होतं इथं? तेथे आपण सर्वजण होतो. काय केलं? ऐकलं. कोणत्या अंतःकरणाने? एकाग्र अंतःकरणाने. 3 पुढचा शब्द करुणी सद्गुरु स्मरण. माऊलींनी सांगत असताना आपण काय केलं? सद्गुरूंचं स्मरण केलं. ते स्मरणही आता आपल्याला इथून पुढे घेऊन जायचंय. आता आपल्याला जाताना ज्ञानरूपी प्रसाद घेऊन जायचा आहे. आणि मग जो अनुभव घेतलाय आज आपल्या चिंतनामध्ये प्रवचनाच्या माध्यमातून, आपण नुसतं कीर्तन जे ऐकतो किंवा प्रवचन जे ऐकतो, नुसता प्रसाद घेण्यासाठी, खाल्ल्यासाठी नाही, तर ज्ञानरूपी प्रसाद हा तत्वतः घेऊन गेलं पाहिजे. ती आज सर्वार्थाने सगळ्या वयोगटातील असलेल्या, सगळ्या लहानपणापासून नवे गर्भावस्थेपासून तर शेवटपर्यंत जय श्रीरामाची गरज आहे, नामस्मरणाची गरज आहे, हरिपाठाची गरज आहे, ज्ञानेश्वरीची गरज आहे. झालेली सेवा या ठिकाणी मी जो आज योगायोग आला, नवे जे पुण्य घडून आलं, जे पुण्य स्मरण घडलं, ते गुरुवर्यांमुळं आणि गुरुवर्यांना ज्यांना या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी या ठिकाणी करण्यासाठी ज्या तत्वाने अधिकार दिले, ते आमचे विनायक महाराज निघोट आणि त्यांच्या समूहातील सर्वजण, तुम्ही आपण भक्तजन मंडळी, ह्या अत्यंत मनोभावनेने ह्या प्रवचनाचा, कीर्तनाचा आणि ज्ञान योगाचा या ठिकाणी जो काही आपण आस्वाद घेत आहात, तो आपल्या गुरुवर्यांमुळे. म्हणून त्यांचं स्मरण करतो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी मी ही तत्व किंवा झालेली सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय श्रीराम.